एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु आणि देव भक्तेषु वैष्णव. आज श्रेष्ठ व्रत एकादशी आहे. भक्तांमध्ये आवडणारे वैष्णव आहे. ज्या काठाला आपण बसलो प्रत्यक्ष जाड पार्वत काय ते त्रिवेणी गुप्त असे आणि भैरवापासून भागीरथी वसे. लक्षात घ्या हा ना. त्याचं वर्णन केलं आपण, त्याच्या विरोधात नाही. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षत्र, तीर्थ, देव. शास्त्राने हा भाव निवडला. हा सर्वोत्तम शब्द 3 ठिकाणी लावला. पंढरपूरला सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षत्र आणि सर्वोत्तम देव. सर्वात उत्तम देव, सर्वात उत्तम तीर्थ आणि सर्वात उत्तम क्षत्र. बरं का. सर्वात उत्तम तीर्थ चंद्रभागा, सर्वात उत्तम देव विठोबा आणि सर्वात उत्तम क्षत्र पंढरपूर. हे सर्वांना पाठ आहे. भूवैकुंठ म्हटलेला आहे पण हे काकणवर पुढं आहे. भूवैकुंठ पंढरपूर, पंढरपूर हे भूमीवरचं वैकुंठ आहे पंढरपूर. पण अलंकापूर त्याहून थोर महिमाया. म्हणून कदाचित पंढरपूरची यात्रा चुकली तरी चालल पण पांडुरंगाना आनंद कधी होतो. यात्रे अलंकापुरा येते, आनंद की विजय. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. म्हणून निळा मने जाणून संतन येती धावत प्रतिवर्षी. याही वर्षी तुम्ही सगळे वैष्णवाला त्या निमित्ताने सर्वांचं दर्शन. अभंग संत जनाबाईचा आहे. जनाबाई ज्ञानोबारायचं वर्णन करतात. पहिला प्रश्न रोहिदासजी निर्माण होतो, अरे वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं, ठीक नाही. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं आणि पेपर वाचून गावात बाता हाणत. लय ताकद कोणा दिल्लीच्या सतपाल मध्ये लेखा बटर खाणाऱ्या तू लावला होता का सतपालच्या हाताला हात.
सतपाल मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द सोबत होते. त्याची कुस्ती झाली होती. हे बटर खाऊन लय ताकद. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. नाही वंध्या विजानाती. बरं का विष्णू महाराज. नाही वंध्या विजानाती गुरुवीं प्रसूती वेदना. त्याचं भाषांतरच आहे. व्यालीच्या वेदना मेहेवा चोटीचा मना मेहेवा चोटीचा मना मेहेवा चोटीचा विजानाती गुरुवीं प्रसूती वेदना. व्यालीच्या वेदना अन्नये वांझोटीच्या मना. हिला एकही लेकरू झालं नाही. शेजारची सून पोटात दुखत असल्यामुळे गडबडा लोळत होती. हे शेजारी गेली. आबाई काय हो नानी रडतय कोण घरात? सूनबाई. काय झालं? बाळंत व्यथा सुरू झाल्या. बाळंत व्यथा म्हणजे अहो बाळंतपण होण्याच्या आधी जे पोट दुखतं ना त्याला बाळंत व्यथा म्हणतात. आताच्या पोरी नाजूकच आहे का? आपलं नाही का पोट दुखत कधी कधी गाठाय पिठलं खाल्ल्यानं? म्हातारे तुला एकही लेकरू झालं नाही आणि गाठाय पिठलं सांग. व्यालीच्या वेदना नये वांझोटीच्या मना. वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. लक्षात घ्या. नाही तर काही ठिकाणी सासू वर्णन करते बरं का जावयाचं. पण समजायचं 99.9 बाद. नजर चुकीने एखादा टक्का खरं राहिलं काय बोलतील दोन्ही म्हाताऱ्या. दोघीच्याही पोरी नांदायला गेल्या आणि दोघीचा विषय निघाला जावाई. माझा जावाई लिहिण्यात एवढा वस्ताद आहे तो लिहितो ते दुसऱ्याला वाचताच येत नाही. ही म्हणली पलीकडची तंबाखू काढला. तुझा जावाई स्वतः लिहितो ते दुसऱ्याला वाचता येत नाही. माझा तर त्याच्या पुढचा आहे का? स्वतः लिहितो ते त्यालाच वाचता. माझा जावाई एवढा श्रीमंत आहे. रोज 500 लोकांना चहा पाणी. लोक हुशार होती म्हणले 500 लोकांना चहा पाणी. आणि मग लोकांनी चौकशी केली तेव्हा पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर मोठं हॉटेल आहे आणि तिथं हे वेटर होतं. रोज 500 गिरायकाला चहा देतं. म्हातारी इथं भाता यार 9. बरं जाऊ द्या. महत्वाचं सांगू आपण कारण आता 1.25 तास राहिला भाऊ. ही घड्याळ का पळतं मला का घाबरतं कोणाच माहित. निदान बुवाचं वर्णन करायला बुवा पाहिजे. वर्णन आहे ज्यांचं ते बुवा आहे आणि वर्णन करणारी बाई आहे. पहिला मुद्दा. वर्णन कोणी केलं? जनाबाईनं. आणि कोणाचं? ज्ञानाच्या राजाचं. पहिला मुद्दा. अरे बाईचा अधिकार सामान्य समजू नका तुम्ही. ए लाडक्या बहिणी तुम्हाला काय वाटते? अधिकार कळला ना तुम्हाला 20 तारखेला? सगळ्या लाडक्या बाईनं 1 नंबरवर कमळाबाई आणली. बाईचा अधिकार अभंग जनाबाईचा आहे भाऊ. विठ्ठल पुराण
जनक राजाच्या दरबारात परीक्षक म्हणून बाई होती, तिचं नाव गार्गी होतं. गार्गी. राजा जनकाने 1000 गाई. आता वेळ वाढते पण थोडक्यात, तरी पुढे जात नाही हो तुम्ही काय. मला अजून कोणी महाराष्ट्र वैतागला नाही. गोवर्धनगड वन्स मोरच चालू आहे, पण मी वेळ सांभाळतो. इथे आलो तेव्हा 1 मिनिट काही नव्हता 4ला. तसंच होईल पुढं. हा ना. गार्गी 1000 गाई सोन्याच्या शंभ्या शिंगामध्ये. 1 किलोची तर शंभी असन, 2 किलो एका गाईला सोनं धर आणि घरी गेल्यावर हिशोब करा. 80,000 10 ग्राम जमलं तर पहा. 1000 गाई ठेवल्या बक्षीस राजा जनकाने. जो ब्रह्मनिष्ठ असेल गाई घेऊन जायच्या त्याने. बराच वेळ झाला कोणीच उठेना. एक महात्मा उठला, त्याचं नाव याज्ञवल्के. शिष्याला सांगितलं तर रे गाई घेऊन चला. मग चर्चा सुरू झाली. याला तर 2 बायका आहे. याज्ञवल्के दोघी नारी. अरे ब्रह्मनिष्ठ आहे त्याने गाई न्यायच्या आणि 2 बायकावाला चाललं गाई घेऊन. इशारा राजा जनकाने केला आणि गार्गी पुढे आली प्रश्न विचारायला. मी अधिकार सांगतो बाईचा. तो ब्रह्मनिष्ठ होसी. प्रश्न विचारला. कळलं तुम्हाला? हो म्हणत जा. तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहे? अहम ब्रह्मनिष्ठोस मी नाही म्हटलं. का? अभिमान येतो. ते मला माहिती नाही गार्गी मी कोण आहे, पण गाई नेण्याचा अधिकार पठ्ठ्याचा आहे. आता गार्गी चकित झाली. तिनं समाधान तिचं झालं, पण जाता जाता 2 प्रश्न विचारली. को वै ब्राह्मण हा. मी बाईचा अधिकार. को वै ब्राह्मण को वै कृपण हा. कृपण कोणाला म्हणतात आणि ब्राह्मण कोणाला म्हणतात? तेव्हा गर्गाचार्यजींनी आपलं याज्ञवल्क्यजींनी उत्तर दिलं. यो वैयतत् अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सह कृपाणः ये वै यतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रयति सा ब्राह्मणः. जो या लोकात येऊन ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात आणि ब्रह्म न जाणता मरतो त्याला कृपण म्हणतात. हे गार्गीच्या प्रश्नाचं बाईचा अधिकार. आपण ज्या दरबारात आहोत सगळ्या जगाला उपदेश करणारे संत ज्ञानेश्वर महाराज आहे, पण सिद्धबेटातल्या झोपडीत दार लावून बसले ना. त्यांची समजूत काढायला मुक्ताबाई. दादा विश्वरागे झाले वन्नी, अरे संती सुखे व्हावे पाणी. जर जग पेटलं ना दादा, आपण पाणी होऊन विझवावं रे दादा. अरे ते आपलेच लोक आहे ना, जी दाताने चावली कोणी 32 पाडील. माझा ऐका दादा, इतके ऐकून शांती धरा. ऐकून शांती धरा. जगाला उपदेश करणारे संत ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांनाही 2 शब्दानं समजूत काढणारी मुक्ताबाई. बाईचा अधिकार लक्षात बरं का रोहिदास महाराज. अरे नारी की निंदा मत कर यारो, असं पोचे नाही. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा होए शूक भीष्म हनुमान. अशा मोठमोठ्या रत्नाला प्रसवणाऱ्या माता, जो जशा दृष्टीनं पाहिल. रोहिदास 1च मिनिट घेतो. पत्नीच्या दृष्टीनं पाहलं सीतेचा राम झाला. प्रेमाच्या दृष्टीनं पाहलं राधेचा श्याम झाला. आईच्या दृष्टीनं पाहलं जिजाऊचा शिवबा झाला.
बहिणीच्या दृष्टीनं पाहिलं मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. वाढत चाललं आपलं, पण बरोबर करू आपण. बाईचा अधिकार सांगतोय. गार्गी मुक्ताबाई या अभंगात जनाबाई. सामान्य अधिकार नाही. कबीरजी पर्यंत नामदेवरायाची कीर्ती गेली. कबीरजी पर्यंत की पंढरपुरातला एक भक्त स्वतः देवाला जेवू घालतो, दूध पाजतो, दिवाळीला त्याच्या घरी देव जातो, त्याची म्हातारी आंघोळ घालते वगैरे. काला बछड़ा कपिला गाई दूध दुआवन नामा जाई, सोने का गड़वा दूध ने भरिया, पियो नारायण आगे धरिया, प्रभु की मूरत दूध नहीं पीवत, सर पचारत नाम आरोवत. ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. आणि म्हणून कबीरजी वेळ कमी असल्याने गाई गाई निघले काशीहून. गाई गाई निघले 750 वर्षापूर्वी. पंढरपुराच्या जवळ आले तर 3 मुली त्यांची भांडणं चालू झाली गोवऱ्याहून. आणि हे आले नामदेवाच्या दर्शनासाठी. कबीरजी आले. का भांडता पोरी हो? गोवऱ्या चोरल्या महाराज आमच्या दोघीच्या इन. ती म्हणली नाही महाराज मी नाही चोरल्या गोवऱ्या. अहो चोरल्या महाराज. आणि ती नाही म्हणते ना. तुम्हीच सांगा महाराज आम्ही दोघी जणी, ही एकटी. मग आमच्यापेक्षा गोवऱ्याचा ढिगीचा जास्त कसा झाला? चोरल्याशिवाय झाला का? हा मुद्दा कबीरजीला पटला. अरे बरोबर आहे त्यांचं. तू एकटी आहे आणि या दोघी आहे. चोरल्याशिवाय तुझ्या गोवऱ्याचा ढीग त्यांच्यापेक्षा जास्त झाला का? नाही बाबा. मग ढीग कसं जास्त झाला? माझ्या 6 हाताच्या गोवऱ्या आहे, त्यांच्या 4च हाताच्या आहे, दोघीचे 4 हात. मग माझे 2. आणि जगाचा बाप पांडुरंग मला गोवऱ्या वेचू लागतो महाराज 4 हाताने. नामयाचे जणी सवेवेची, नामयाचे जणी सवेवेची, धर्मा घरी पाणी वाहिता, धर्मा घरी पाणी वाहिता. मग त्याचे 4 आणि माझे 2. 6 हाताच्या गोवऱ्या त्यांच्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे झाल्या महाराज. काय देव तुला गोवऱ्या वेचू लागतो? कशावरून? बसा ना महाराज. गोरी कानाला लावा. विठ्ठल ध्वनी येत असेल तर गोरी माझी, येत नसेल तर चोरली. बसले कबीरजी. मी तिथंच होतो म्हणून सांगतोय, नीट ऐकायचं. गोरी घ्यायचे विष्णूबाबा कानाला लावायचे विठ्ठल ध्वनी, पुन्हा कानाला विठ्ठल ध्वनी, पुन्हा कानाला विठ्ठल ध्वनी. प्रत्येक गोरीतून विठ्ठल ध्वनी. कबीरजी चकित झाले. बेटा आम्ही भारतभर फिरतो, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही, तुझी गोरी विठ्ठल म्हणते. तू कोण आहे बेटा? माझी स्वतंत्र ओळख नाही बाबा. मग संत नामदेवाची दासी म्हणून पंढरपूर ओळखतं मला, जनी नाव आहे माझं. मग कबीरजी चकित झाले. ज्याचं नाव काशीपर्यंत आलं त्याच्या दर्शनाला मी पंढरपूरला निघालो. त्याची दासी तिच्या हातच्या गोऱ्या जर विठ्ठल म्हणते तर तो नामदेव बाबा कसा असेल? बरं का. पोटाला कवटाळलं जनाबाईला, डोळ्याला धारा लागल्या कबीरजीच्या. बेटा कोण म्हणतंय तुला दासी? अख्खं पंढरपूर म्हणतंय बाबा. नाही तू दासी नाही बेटा. मग जनी जनी तो सब कोई कहे, जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी. बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सर्व संतांनी तुझ्या रजकनात आंघोळा कराव्या एवढा तुझा अधिकार आहे बेटा. विठ्ठल आपलं वाढलं कुठून? बाईन बुवाचं वर्णन. अरे अधिकार पाहना. विष्णू महाराज फडाईवर अजून परंपरा आहे. चालीचा मान, फडावरच्या पद्धती पहा तुम्ही. ज्याच्या त्याचा ठरलेला तर त्या गावाची नावं घेऊन म्हणा कोपरगावकर म्हणून नका, तिथून सांगतो. म्हणा सिन्नरकर, म्हणा सिल्लोडकर,
अधिकार सांगतो जनाबाईचा, कीर्तन नामदेवाचं आणि चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईचा. जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कीर्तनात नामदेवरायाच्या आणि चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईचा. अधिकार लक्षात घ्या. पहिली चाल कोणाला असायची? विष्णू महाराज. मना आळंदीकर. जणी म्हणे ज्ञानदेवा. आळंदीकरच की नाही? ज्ञानदेवा बोला अभंग. आणि पहिली चाल कोणालाही असते का? उत्कृष्ट गायक त्याला पहिली चाल असते. याचा अर्थच आहे की ज्ञानोबा एक नंबरचे गायक होते. चाल कोणालाही आहे का? जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. बसा बाईचा अधिकार सांगतो म्हणून हे यथार्थ वर्णन आहे. जनाबाई ज्ञानोबारायचं वर्णन करतात. ज्ञानाचा सागर हाही शब्द संयुक्तिक आहे. कारण काही ज्ञानाचे ओढे आहे, काही ज्ञानाच्या नद्या आहे आणि माऊली ज्ञानाचा समुद्र आहे. एक पहिला मुद्दा. ओढ्याला पाणी असतं भाऊ, पाणी असतं विष्णू भाऊ, पण पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही पलीकडे. एकच तास पाणी टिकतं ओढ्याचं, पण नाही जाऊ देत पट्टीच्या पोहणाऱ्याला. ते दोन शेतकरी पेरणी करून आले गोवर्धनगड. ओढा वाहत होता. मला का पलीकडे कसं जायचं? लबाज म्हणला अर्धा तास पाणी टिकल. गप्पा झाल्या. अरे चिलीम झाली असते ना आतापर्यंत. त्यांचं सांगतो रे भाऊ ना, आपल्यात लावा तुम्ही. दोन शेतकरी पलीकडे गाव अलीकडे बसले. बैल उभी आहे, आवताय. म्हणला मग कोणी मनाई केली? मग एकाने चिलीम काढली, ते त्यातला खडा काढला, तो खडा पुसून काढला, त्याच्यात काडी खोवली, ती फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली. मग त्याच्यात खडा टाकला, तंबाखू ओतला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला. पाहता काय माझ्याकडे? त्याला खाली कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात, शापी. आणि ती ओली करायची असते, ओली करून थोडी पिळायची वलसर करून, डबल गुंडाळायची. का? जोरात ओढल्यानंतर धूर घशात तंबाखू येऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा, हा त्यांचा उद्देश. डबल का गुंडाळतात? डबल फिल्टर. टीव्हीला नंतर आलं. पहिलं डबल फिल्टर चिलीमवाल्याचं आहे, दोन डबल गुंडाळतात. आणा ए जा रे शापी भिजून आण. हे ओढ्यात आलं. लासुरे पाटील अन्न भिजवताच आलं. तुला सांगितलं ना शापी भिजून आण. म्हणला कुठे भिजू? ओढ्यात. थेंब नाही म्हणला. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे अर्ध्या तासापूर्वी, त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तसं काही ज्ञानाचे ओढे, काही ज्ञानाच्या नद्या आहे. नदीला पाणी आहे पण चढ उतार आहे. वर्षा काळी सरिता चढो लागे पंडू सुता. शरद कालो रे गे सरिता ओहटू लागे. चढ उतार आहे. पण समुद्राकडे कधी जा, दिवसा जा, रात्री जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, पूर्ण पाण्यानं भरलेला. तसं ज्ञानोबा आहे ज्ञानानं भरलेला. म्हणून हेही प्रमाण संयुक्तिक आहे. विवेक सागरा ज्ञानाचा सागरा, ज्ञानाचा सागरा, ज्ञानाचा सागरा.
घडीने साधावी. कोण पाहिलं रोहिदास पुढचं वर्ष? हं? काय? आहे तो आनंद लुटायचा. आज हवं खऱ्या पण आज ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा समुद्र म्हटलेला आहे. प्रमाण तुम्हालाही पाठ आहे, फक्त तुम्ही म्हणत नाही. याची ज्ञान संजीवनी जाणत देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, आज एक योगी देखिला नयने, हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची, हे ज्ञान संजीवनी जाण काय समजता तुम्ही? काय काढा. देव म्हणती रुक्मिणी, हाच एक योगी देखिला नयनी, त्रैलोक्याला ज्ञान, याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. म्हणून ज्ञानाचा सागर. ज्ञानम एव ईश्वरः इति ज्ञानेश्वरः. ऐकेका ज्ञान चक्रवर्ती तू तव, ज्ञानाचीच मूर्ती. कितीतरी प्रमाण आहे. म्हणून ज्ञानाचा राजा असल्यामुळे त्यांचा ग्रंथ सुद्धा ग्रंथाचा राजा झाला आहे ना. पारायणात काय जपतात? ग्रंथराज ज्ञानेश्वरी. का? ज्यानं लिहिली तो ज्ञानराज, म्हणून ज्यानं लिहिला ग्रंथ तो ग्रंथराज. बस लक्षात घ्या. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगण से तेज है, कलंक काजल से कारी. हे सगळे पाठ झालं अनुप जलोटा तुम्हाला. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोधागण से तेज है, कलंक काजल से कारी. जल से पतला ज्ञान, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. कशावरून? रेड्यापर्यंत पोहोचवता आलं यावरून. विठ्ठल विठ्ठल मस्तकावर आठला ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, जलसे पतला ज्ञान. तो ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबा राय. हाही संयुक्तिक आहे, विवेक सागर आहे. दोन्ही शब्द, कारण बऱ्याच ठिकाणी ज्ञानाचा सागरही म्हटला जातो. म्हणून कोणाला संशय राहू नये. आणि हे कुठून येतलं म्हणाल तर नामदेव आप्पा शामगावकरांची मालिका ज्यांच्याकडे असेल त्यांनी घरी गेल्यावर विवेक सागर हा शोधा. म्हणजे मी थापा मारत नाही, सिद्ध झालं. तिथे विवेक सागर हा शब्द आहे, ते ज्ञानाचा सागर आहे. म्हणून दोन्हीचा स्पर्श करू थोड्या थोड्या. ज्ञानाचा सागर सगळा माझा ज्ञानेश्वर. विवेक सागरा. विवेक कशाला म्हणतात? विचार वेगळा आणि विवेक वेगळा. शब्द जवळजवळचे आहे. आता मराठी आहे ही, पण इंग्रजीपेक्षा कठीण आहे. 4 गोष्टी मस्त झाल्या गोवर्धनगड. एक, आपल्या सर्व वारकऱ्याला आनंद स्वाभिमान वाटेल अशा 4 गोष्टी. लोहगाव विमानतळ, त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. पुन्हा पुण्यश्लोक पदवी कोणालाही नाही. एका युगात एकाला आहे. सत्ययुगात पुण्यश्लोक नळराजाला, त्रेतायुगात पुण्यश्लोक जनकराजाला, द्वापार युगात पुण्यश्लोक धर्मराजाला, कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवीला. त्या अहिल्यादेवीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्या माऊलीला न्याय आता मिळाला. अहिल्यानगर है ना. वा वा, टाळी वाजवत जबर वाटते मला. तिसरी गोष्ट, राज्य माता दर्जा गाईला मिळाला. देशी गाईला राज्य माता. उशिरा पण मिळाला राज्य माता.
जर्सी नाही, हे देशी गाय आपली खिल्लारी. कारण 1000 गायी कळपानं चरू द्या, खिल्लाऱ्या गायी, तिचं वासरू सोडा, शेपटाचा गोंडा वर करतं, कान टवकारतं, पळत जातं, ते 999 गाय डावलून मायच्याच कासेला. एवढी अक्कल देशी गायीच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. अरे मी एकही शब्द बोललो नाही. हे तुम्ही अनुभवानं हसता का? आता हॉर्न वाजवा, पुन्हा गाडीच्या पुढे येतं. ते समजाव जर्सीचा परिणाम आहे. तो राज्य माता दर्जा मिळाला तो आपल्या देशी गाईला, आणि अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेला. अभिजात, जगातली धनवान भाषा, श्रीमंत भाषा मराठी. कारण भाषेचं वैभव, भाषेचं ऐश्वर रविदास स्वरावून ठरतं. स्वरावून जेवढे स्वर जास्त ती भाषा श्रीमंत, जेवढे स्वर कमी ती भाषा गरीब. जगाच्या पाठीवर इंग्रजी गरीब ठरली, कारण 5 स्वराची आहे. ए, ई, आय, ओ, यू. जमला आता. 5 स्वर आहे इंग्रजीला. जगातली धनवान भाषा इंग्रजी नाही, मराठी आहे. का? 16 स्वर आहे. 16 स्वर. मग काय म्हणतात तुम्ही सांगता? जगातली श्रीमंत भाषा मराठी आहे आणि इंग्रजी गरीब आहे. सगळ्या जगात तर इंग्रजी चालते, मराठी महाराष्ट्रातच. अरे इथंच उत्तर आहे राजा. व्यापून असते तिला गरिबी म्हणतात, आणि मोजकी असते ती श्रीमंती. कोण्या गावात जा विष्णू भाऊ, 90 घरं गरीब दिसतात, 10 श्रीमंत असतात. तसं गरिबीचं दर्शन जगात कुठेही उतरा विमानतळावर तरी इंग्रजी दर्शन द्यायला हजर आहे. मराठीचं दर्शन घ्यायला महाराष्ट्रात यावं लागेल. ज्या भाषेचा स्वाभिमान छातीला हात लावून माऊलीनं माझा मराठाची बोल कौतुके नम्रता ते पैजा जिंके. लक्षात घ्या, आपलं चाललं कुठून? विचार वेगळा, विवेक वेगळा. शब्द सारखे असले म्हणजे काय, उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो का? मला तेवढंच येतं रे भाऊ, ते काय फारसं येत नाही, पण तुम्हाला चांगलं पटतंय ते. राईट राईट, नो नो आहे का नाही? केन व डब्ल्यू त्याचाही उच्चार नोच आहे, एन ओचा उच्चार नोच आहे, WRITचा उच्चार राईटच आहे, RIGHTचा उच्चार राईटच आहे. पण एक राईट उजवा आहे, एक राईट बरोबर आहे, एक नो जाणणे आहे, एक नो नाही आहे. बस इन दिस वे. तसं हे लक्षात मी का सांगतो हे? अरे वाणी 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 वाणी, 4 अर्थ आहे एका वाणीचे. वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे उणीव, आणि वाणी म्हणजे प्रमाणे. सगळे अभंग तुम्हाला पाठ आहे. कल्पतरुतरीकडे जो कोणी बैसला, काय वाणी त्याला. कल्पवृक्षाखाली बसला त्याला काही उणीव आहे? काय वाणी त्याला. इथे उणीव घ्यायचं. जडदेहाला घेऊन वाणी गेला, इथं दुकानदार घ्यायचं. काय वानू आता न पुरे हे वाणी, इथं बोलणं घ्यायचं. हा, तो अभंग नाही पण एक गाणं पाठ आहे तुम्हाला. डोंगरावरची मेंढर रे दुधावानी पांढर. इथं वाणी आहे का नाही? दुधावानी पांढर म्हणजे दुधाप्रमाणे पांढरे मेंढर. तसं विवेक, विचार याच्यातला थोडा फरक सांगतो. विचार कोणाचाही चालू आहे. आळसातला आळसी माणूस असू द्या, त्याचाही विचार चालला बरं का संभाजीराजे. इथं काही काही आल्यानंतर विचार करतात, हे कीर्तन संपलं म्हणजे घरी जायचं आहे आपल्याला. काही काही घाई घाई येतात खेड्यापाड्यात, तर कीर्तनात आल्यावर विचार करतात, कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनात झटके घरच्या कुलपाला. विचार आळसातला आळस. एक पूर्वी कविता होती गणपतवाणी, जुन्या हा बा कबूल केलं, मग जमलं. असे काही साक्षीदार पाहिजे मला. त्याचं झोपडं होतं विष्णूभाऊ, आणि तो काडी चावत जेवण झाल्यावर विडी ओढत न काडी चावत दारापुढे यायचा आणि विचार करायचा की पठ्ठा या जागेवर माडी बांधेल. ती कविता पहा. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी.
आणि म्हणायचा या जागेवर बांधीन माडी, काडी जाऊन बिना माडीचं मेलं, पण विचार जन्मभर केला. प्रत्येकाचा विचार चालूच आहे, त्याचं क्षेत्र वेगवेगळं आहे. पण विवेकाची व्याख्या, त्याला आत्म अनात्म म्हणतात. बस ते आपण विचार सागराला जायचो, विष्णू भाऊ त्याच्यात आली व्याख्या. त्याच्यात व्याख्या आली ना, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, जाणे या जन्मे किंवा पूर्वज निष्काम करून उपासना करून मला विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती, तो आवरण दोष निवृत्तीसाठी साधन चतुर्थ संपन्न आहे, तो ज्ञानाचा अधिकारी. आणि आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं आहे. विवेक, इथं आला शब्द विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. त्यातल्या विवेकासाठी तिथं नेलं तुम्हाला विचारसागरात. मी काही मोकळ्या का? मग विवेक कशाला म्हणतात? सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय, त्याचं नाव विवेक आहे. विठ्ठल 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 विचार वेगळा बरं का वैभव, आणि विवेक वेगळा. समजा ना आता? हो म्हणत जा. आत्म अनात्म विवेक सगळा ग्रंथ आपण पहा. आता जास्त वेळ नाही, पण तुला काय वाटतं अर्जुना? पहिल्या अध्यायात तर बोलले नाही देव, दुसऱ्या अध्यायात बोलले, पण थोडे व्यावहारिक बोलले. कुतस्तु आकस्मलं विदम विषयम समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तिकरम क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वयिन उपपदर शूद्र हृदय धरण त्यक्त्वा उत्तिष्ठ पर्यंत सांडे. हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण. तो निश्चित भ्रमातला संशयात आला. कथम भीष्म म्हणजे संशयात आला. कथम भीष्म महम संके द्रोणंच मधुसूदनेश वगैरे वगैरे. शेवटी बरं का रोहिदास, शेवटी आता ज्ञानाचा सागर झाला आपलं, इथं आलो आता. मग शेवटी तुला काय वाटतं अर्जुना? तू मारलं तर हे मरतील, नाही मारलं तर जिवंत राहतील. अरे नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावका न चैनम क्लदयन्त्यापो न शोषयति मारुतः वासांची जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि देहि. जीर्ण वस्त्र सांडीचे, नूतन तरी बस. अगदी जसं वस्त्र जीर्ण झालं म्हणजे टाकून द्यायचं, नवीन घालायचं, तसा हा आत्मा शरीर जीर्ण झालं म्हणजे टाकून देतो, नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे शरीर नाशिवंत आहे आणि आत्मा अविनाशी आहे. असा आत्मा अनात्म विवेक ज्या ग्रंथात ओतप्रोत भरलेला आहे, त्या ग्रंथाचा ग्रंथकर्ता ज्ञानेश्वर महाराज म्हणून शब्द आहे. विवेक सागरा 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 विवेक सागर विवेक सागर विवेक सागर विवेक सागर
आता दोन्ही झालं. विवेक सागर आहे झाला. आत्म अनात्म वेक न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितवान अजोनित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अरे आत्मा अविनाशी आहे आणि शरीर नाशिवंत आहे. शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे. म्हणून तुला सांगतो झुंजावे पंडू कुमारा. बस बस जाऊ दे आता वाटतं ते. आत्म अनात्म विवेक ज्यात ओत प्रोत भरला असा ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी ज्याने निर्माण केला म्हणून म्हटलंय विवेक सागरा. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू आता. रोहिदास घाबरू नको. विवेक सागरा तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. पुन्हा एवढ्यावर थांबले नाही जनाबाई. सख्या माझ्या ज्ञानेश्वरा हे 3 शब्द पुढचे पहा. एक सखा आहे, एक माझा आहे आणि एक ज्ञानेश्वर आहे. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे. सकेती मत्वा प्रसुभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सकेती. आणि सखा फक्त दोघालाच म्हटलंय संतांनी. काल होऊन गेलं आमचा रोहिदास होता त्यालाही पाठ आहे. संतांनी एक तर सखा देवाला म्हटलं आणि एक तर संताला सखा म्हटलं. बाकीच्याला नाही ना. हे संपत्तीच्या नादानं लागतात सखे. इष्ट मित्र सजन सखे सुखाची मांडणी भोजन सखे. हे सखे. जनाबाईनं देवाला सखा म्हटलं. 1 मिनिटात आणून देतो मी तिथं काळजी करू नको. जणी बैसली न्हायाला पाणी नाही विसाण्याला तुळशीचे बणी जणी उकलीत होती वेणी. जास्त गरम झालं पाणी त्याच्यात ओतलं गार आणि जास्त गार झालं तर ओतलं गरम आणि तिची वेणी फणी करून दिली आणि वेणी फणी करून दिलं ना जनाबाईनं पंढरपुरात. जनी सांगे जणी सांगे लोका नाव घाली माझा सखा. जनाबाईनं सखा विठ्ठलाला म्हटलं आणि या अभंगात सखा माऊलीला म्हटलं. सख्या इथपर्यंत आलो आपण. सख्या प्रेमवाचक शब्द आहे सखा. त्याच्या पुढे आहे माझा. सख्या माझ्या. माझा हा आत्मीयता वाचक आहे बरं का रविदास. आमचा म्हणजे लांबचा होते. आमचा लांबचा. म्हणून आपल्याला शाळेत प्रतिज्ञा शिकवायचे गुरुजी. भारत आमचा देश आहे नाही ना. भारत माझा ही आत्मीयता आहे माझ्या शब्दामध्ये. भारत माझा देश आहे. लोकमान्य टिळक 3री 4थीला असतील. नकाशा भारताचा पुढे टांगला होता आणि गुरुजी सगळ्या विद्यार्थ्याला विचारायचे कुठं रे नकाशा कशाचा आहे. हे कुठलं नकाशा भारताचा आहे गुरुजी. बस खाली तू सांग रे नकाशा कशाचा आहे. दुसरं नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. तिसरं तू सांग रे नकाशा इंडियाचा आहे सर. असं करता करता टिळकावर वेळ आली. 9-10 वर्षाचं वय. नकाशा कशाचा. 9 वर्षाचे टिळक थांबले नाही जाग्यावर रोहिदास. तरा 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 चालत आले नकाशापर्यंत. भिंतीला जो टांगला होता. सगळे विद्यार्थी पाहत होते आणि गुरुजी पाहत होते. एक हात नका आणि एक आपल्या छातीला लावला 9 वर्षाच्या टिळकाने शाळेत. आणि नकाशाला एक हात छातीला हात लावून सांगितलं नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही आत्मीयता आहे. तसा सख्या माझ्या. इथपर्यंत आलो आपण. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानम एव ईश्वरा होऊन गेलं. ज्ञानाचाच ईश्वर म्हणून शब्द आहे ज्ञानेश्वरा.
तुम्ही विवेकाचे समुद्र आहात, पुन्हा सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. मला असं वाटतं माऊली, मरोनी जावे एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. चाल मध्ये का शेवटी कालच्या अनुभवावर तुम्ही म्हणाल तसं मध्ये घेऊ. बीच में हात वर करा सगळे. हे पहा, काल विठोबा रखमाई भजन झालं सुरू आमचं इंद्रायणी घाटावर आणि चालले लोक घरी. अरे इथं वारीला आला, माऊलीसाठी आला, इथं काय रावटीत जाऊन आरामच करायचा आहे ना. म्हणून नियम सांभाळा वारकरी मंडळी, तुम्ही सगळे वारकरी आहे. जय विठ्ठल झाल्यावर सूचना उद्याच्या, आणि मग मी म्हणेल कार्यक्रम संपला तेव्हा उठा. 1 मिनिट जास्तीचा घेत नाही आणि आधी सोडत नाही, फक्त मध्येच उठून जाऊ नका. एकदा सर्वांनी हात वर करा. लाडक्या बहिणी, हा जमला वाढून देऊ तुम्हाला, काय काळजी नाही. आता काय काळजी आहे, 5 वर्ष तुम्हाला बाश. लाडक्या भावाचं काय हो, पण बहिणीची मजा आहे आता. वा वा वा, एका तालात विठोबा थांबा थांबा विष्णू भाऊ, एवढं मजा पा. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, आपण विचाराचे सागर आहात, सखे आहे माझ्या ज्ञानाचे ईश्वर आहात.
मग माझी एवढीच इच्छा आहे मरोण्या जावे. जनाबाई म्हणतात बा माझ्याच्या पोटा यावे. बरं का रविदास, यातला चा जर काढला तर अर्थच उलट होतो. एक पूर्णविराम अलीकडे घेतला तरी अर्थ बदलतो. मग आता कळतं ते विष्णू भाऊ व्याकरण कशासाठी शिकायचं. आता कळतं ते. एक मजा सांगतो. वानरास पुच्छ 3, हत्तीस दंत 6, स्त्रीस वस्त्र नाही, घोड्यास शिंगे पा. एका अनुस्वार पुढे गेल्यानं एवढं बिघडलं. वानरास पुच्छ 3, 3 शब्दाचं वानर. हत्तीस दंत 6, 6 दाताचा हत्ती. स्त्रीस वस्त्र नाही, विवस्त्र महिला. आणि घोड्यास शिंगे पहा, शिंगाचं घोडं. कशामुळे बिघडलं हे? फक्त अनुस्वार पुढे गेला. आता तो अनुस्वार एका एका शब्दानं माग घ्या मग मजा पहा. वानरास पुच्छ पूर्णविराम. वानरास पुच्छ शब्दाचं वानर. तिथून पुढे 3 हत्तीस दंत 6. एका हत्तीला 2 झाले 6. 3 हत्तीस दंत 6, स्त्रीस वस्त्र पूर्णविराम. नाही घोड्यास शिंगे पहा. पाहतं काय माझ्याकडे इतकं बिघडतं. तसं यातला चा काढला ना, चा मरोनिया जावे आणि बा माझ्या पोटा यावे. अर्थ काय होतो? जनाबाई म्हणतात ज्ञानोबारायने मरावं आणि माझ्या पोटा यावं. एका चान बिघडते. मग मी ज्याला माझा म्हणते, सखा म्हणते, ज्ञानाचा ईश्वर म्हणते, मला असं वाटतं मी मरावं आणि माझ्याच्या पोटा यावं. इतकं बिघडतं. अरे मोठ्या कौतुकानं आजी नातवाचं कौतुक करते, तोंडावून हात फिरवते. आजी नातवाच्या मुलापेक्षा आजीचं प्रेम नातवावर जास्त असते. गावटे कोणी सावकार असेल तर व्याजावर प्रेम मुद्दलापेक्षा, तसं नातवावर. मग आजी कौतुक करते, नातवाच्या तोंडावरून हात फिरवते, कडा कडा बोट मोडते. बाळा मोठा गुन्हाचा आहे रे. असं वाटतं मरावं आणि तुझ्या पोटा यावं. का आजी म्हणते या नातवानं मरावं आणि माझ्या पोटा यावं. मजा पहा. मरावं आणि तुझ्या पोटा यावं. तसं जनाबाईचे शब्द आहे. माझा सखा आहे, माझा आहे, ज्ञानाचा ईश्वर आहे. मला असं वाटतं माऊली मी मरावं, मरोण्या जावे आणि मग माझ्याच्या पोटा यावे. मी ज्याला माझा म्हणते ना 1.5 तासापासून, त्याच्या पोटा यावं. पुढे आता शब्द कुठे येत नाही विष्णुभाऊ. एक विषय संपला आणि दुसरा सुरू करायचा, तिथं आता येतो. आता. आणि हे सगळे माहिती आहे तुम्हाला. ज्ञानेश्वरी संपली, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, ते माझे जीव उरले पायिकपण. आणि पसायदान सुरू करायचं. आता विश्वात्मके देवे. तिथून पुढे आता. बस एवढीच इच्छा आहे. मी जे अपेक्षा केली त्या इच्छेप्रमाणे तिसरं चरण. ऐसे करी माझ्या भावा, ऐसे करी माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या
याच्या पोटा यावे आता एवढीच इच्छा आहे. आता माझ्या भावा ऐसे करीगा. मग जमते ते. ज्ञानदेवा हे संबोधन घ्यायचं. वाक्य तयार करताना क्रियापद शेवटी, संबोधन आधी. मग कशी मजा पहा तुम्ही. तिसरं चरण, हे ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. इथे जो भाव शब्द आहे तो हेतू उद्देश या अर्थी आहे. माझा जो हेतू आहे, माझा जो उद्देश आहे. अजून एक मजा सांग तुम्हाला. ए देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवल याची ठेव अन्येने काही भक्तिभाव. इथे भाव म्हणजे बाजार भाव नाही लावायचा सोयाबीनचा. भाव म्हणजे हेतून, भाव म्हणजे उद्देश. महादेवाच्या बाबतीत तो भाव शब्द घातला. महादेव असा भोळा आहे, असा भोळा आहे, असा भोळा आहे. नेने काही भक्तिभाव. त्या भक्ती करणाऱ्याचा भावही लक्षात घेत नाही. तो भस्मासूर म्हणला, पूर्वी मालक 19-20 साली भस्म खूप मिळायचं. कोण्या गावात 7-7 डेड बॉड्या एका चितीवर पेटत होत्या. कोरोना होता तेव्हा. आता मिळत नाही. तुमच्या पूजेसाठी भस्म मिळावं म्हणून म्हणतो मी, मला वर द्या. ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. अंततःच तो त्याचा उद्देश लक्षात घेतला नाही. नेने काही भक्ती भाव म्हणजे हेतू, उद्देश लक्षात घेतला असतो. ते घरून निघलं का विष्णुभाऊ डोक्यावर हात ठेवायचं, ते जळायचं. त्याचं भस्म. महादेवराव खुश. काही दिवसानं त्यानं विचार केला की पठ्ठ्याच्या हातात ही जादू आहे. ज्याच्या डोक्यावर हात ते भस्म होते. मग महादेवरावच्या डोक्यावर ठेवलं की पार्वती आपली. याला म्हणतात भस्मासूर. याला म्हणतात नेने काही भक्ती भाव. त्या भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेतला नाही, उद्देशही लक्षात घेतला नाही. ऐका नवल याची ठेव. तसा आता माझ्या भावा ऐसे करी. माझा जो हेतू आहे, माझा जो उद्देश आहे की मी मरावं आणि तुझ्या पोटी यावं. बस ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. माझी जी इच्छा आहे, हेतू आहे, उद्देश आहे असे करा. पहिले ज्ञानेश्वर आहे, इथे ज्ञानदेवा. दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे. तो ज्ञानम एव ईश्वरा. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानाचाच ईश्वर. आणि इथे जे दोन शब्द आले ज्ञानदेव, हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. वेदातल्या ज्या ऋचा त्यातले वेचलेले हे दोन शब्द आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान शब्द आहे. आणि एको देव सर्वभूतेषु गुडाहा यातला देव, त्यातला ज्ञान, यातला देव. आणि मग संधी झाला ज्ञानदेव. ज्ञानदेव पण सामर्थ्य किती. ज्ञानदेव म्हणता सत्यम ज्ञानम अनंतम यातला ज्ञान, एको देव सर्वभूतेषु गुणा यातला देव. ज्ञानदेव सामर्थ्य काय. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. ज्ञानाग्नीने पापे जळते ही ज्याची आज्ञा वगैरे वगैरे. ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणतात ज्ञान देव देतो. हे ज्ञान आणि देव, तो ज्ञानाचा ईश्वर म्हणून ज्ञानेश्वर. इथे दोन शब्द इथले आले, ज्ञान आणि देव. ऐसे करीगा ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करीगा. आणि माझ्या इच्छेप्रमाणे जर घडलं ना, ओ जावे हो बाळोनी, जावे हो बाळोनी, जावे हो
जावे हो वालोरी जावे हो वालोरी जावे हो जावे बा माझ्याच्या पोटा यावे आता माझ्या भावा ऐसे करी. आणि हे पूर्तता केली ना तर कृतज्ञता आहे शेवटच्या चरणात. कृतज्ञता केलेल्याचे उपकार जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात. ज्याचे उपकार त्याच्याच नाशावर टपलेला असतो त्याला कृतज्ञ म्हणतात. इथे कृतज्ञता असं जर केलं तर जावे ओवाळुनी एक जन्मी नाही जन्मोजन्मी म्हणे जणी स्मरणीया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. जमला आता आहे लोबात पडू नका. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, तोपर्यंत कोणी उठू नका. आता काय राहिला कळस. तरी मी म्हटलं तिथपर्यंत लाइटिंग वरचं कसं दिसत नाही. थोडं राहिलं आता. बस ते होऊन जाईल पुढच्या वर. गोवर्धनगड आहे का नाही, ते एकटं करेल पण आपल्याला एकट्यापासून नाही करायचा. कळस जो असतो तो एकट्याचा नाही करायचा. कारण कळस म्हणजे काय आहे, अहंकाराचा नाश करायचा कळस असतो. तुका म्हणे मोक्षे देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. एकट्यानं केला तर मी पठ्ठ्यानं केला असा अहंकार येतो. कळसाला अहंकार जमत नाही म्हणून मंदिर एकटा बांधतो. पण पद्धत आहे, कळसासाठी झोळी फिरवायची असते. संभाजीराजे झोळी. मग शक्तीनुसार कोणी 10 रुपये, कोणी हे मला इंदोरीकर महाराजांनी सांगितलं. म्हणले ढोक महाराज काय कीर्तन जर रंगवायचं असेल तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणून अहम करोमी पठ्ठ्यानं केलं, पठ्ठ्यानं केलं, पठ्ठ्यानं. म्हणून कळस कोणी एकट्याने बसवायचा नसतो. आपापल्या परीनं सर्वांनी मदत करायची आणि हे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास न्यायचं सर्वांची जबाबदारी आहे. त्याकरता कोणाला काय सहकार्य करायचं असेल, अजून 2 दिवस वारी आहे,
बऱ्याच लोकांना अजूनही वारीचं माहित नाही. आता ह्या रोहिदास चालला, आता बाकीच्याला काय म्हणता, हे आपले महाराज लोक चालले. पाव अरे पंढरपूरला माणसं आली आणि एकादशी झाली म्हणजे खरं आहे ते. आषाढी कार्तिकी विसरू नका मध्ये, ते बरोबर आहे. ते कार्तिकची एकादशी ना आषाढीची एकादशी ती वारी एकादशीची आहे, पण हे समाधी सोहळ्याची आहे. अजूनही माहित नाही. सगळेचे सगळे गोळा झाले अलंकापूरला. कशासाठी? समाधी सोहळ्यासाठी सगळे. आणि हे उद्या सकाळी आमटी भात खाल्ला चालले. अरे हे 750 वर्षापूर्वी साक्षात पांडुरंगानं निमंत्रण दिलं होतं रे बाबा, माझा ज्ञानोबा राया समाधी घेणार आहे 15 दिवसांनी, या बरं का सगळे अलंकापूरला. जपी तपी संन्यासी योगी महानुभाव. आणि मग सगळ्याच्या साक्षीनं समाधी. नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळे अशी. समाधी घेतल्यावर संत ढसा ढसा रडले आणि मग आपापल्या गावाला गेले. हे आमटी भात थोडी तिखट झाली आमटी तर रडतात ते, त्यासाठी मजा सांगतो. हा सोहळा 28 तारखेचा आहे. तुम्ही पुढच्या वर्षी 2 दिवस उशिरा येत जा, पण समाधी सोहळ्यासाठी आलोत आपण. तो 28ला आहे. थांबणार आहे तुम्ही? हो तेच म्हणतो भाऊ. म्हणून हा आनंद आहे. आता 2 दिवस राहिले. या कळसासाठी मला माहिती आहे ज्ञानेश्वरीच्या रूपात साक्षात ज्ञानेश्वर महाराज आहे. ग्रंथाच्या रूपात एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. हे अक्षर नव्हती देखा. म्हणून या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या मंदिराच्या कळसाला मदत करणे साक्षात माऊलीला मदत केल्यासारखी आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही कळसाला 1000 रुपये दिले ना गोवर्धनगड, तर माऊली तुम्हाला 10,000 वापस करतील एकाच महिन्यात. मला मोबाईल करा. एकदा तो प्रसन्न झाला 1000 हाताचा, माणसाची काय ताकद आहे 2 हातानं घ्यायची. पदर फाटेपर्यंत देईल. आणि म्हणून सर्वांनी या कार्याला सढळ हाताने मदत करावी असं सर्व विश्वस्त अध्यक्ष यांच्या वतीनं मी सर्वांना विनम्र प्रार्थना करतो. बरं का रविदास, माऊलीचं भजन होईल. तू 2 दिवस थांबायचं कबूल केल्याबद्दल सर्वांच्या वतीनं तुलाही धन्यवाद देतो. कालपासून म्हणला अरे म्हटलं वारीला आणि माऊलीच्या सोहळ्याला, तेव्हा बऱ्याच लोकांनी तयारी केली असेल. आता काहीला अडचण असेल, मी नाही तसं कर सांगत, पण जमत असेल तर माऊलीचा सोहळा तो 28 तारखेला आहे. ही फक्त त्यातली एकादशी आहे. आज जागर झाला, मग द्वादशीला पिंपळाच्या पारी बैसल्या पंगती. आणि मग तो दिवस उजाडला. पांडुरंग परमात्मा म्हणाले माझ्या ज्ञानोबाला जेवू घाला रुक्माई. आणि मग रुक्माई सत्यभामा वाढत होत्या. माऊलीला घास भरवला आणि माऊलीनं माऊलीच्या तोंडात घास घातला. जगाच्या बापानं डोळ्याला धारा लागल्या. भस्कृत कृत्य झालो देवा. हा प्रसंग परवाचा आहे राजा. अरे जन्माला संसार लागला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. तेव्हा माऊलीच्या सोहळ्यासाठी थांबा. आणि तोपर्यंत ज्यांना ज्यांना सढळ हातानं या कळसासाठी सहकार्य करायचं त्या सगळ्या मायबाप भक्तांनी सहकार्य करा. जवळ नसेल तर नंतर फोन पे जमते ना, फोन पे येऊ शकते. घरी गेल्यावर विष्णुभाऊचा नंबर घेऊन जा. नंबर सांगा ना. 43 आहे पुढं, पण सुरुवात सांगा. 98
ते फोन पे पाठवणार आहे पैसे म्हणून मग सांगतो लिहून घ्या 98 22 14 82 53 अजून एक आहे 95 79 43 43 43 दोन पैकी घरी गेल्यावर कोणत्याही फोन पे चालेल. आता तिकिटाला अडचण असेल ते तयारीनं आलेले नसतात म्हणून सर्वांना नंबर पाठ करून दिला. येणार आहे बाबा येणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली